पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील 4 वर्षाची चिमुकली बुधवारी 12 नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयास गेली असता काही मिनिटातच अचानकपणे बेपत्ता झाली। बाळा आलेच मी असं म्हणून आईनं मागं पाहिलं असता काही क्षणात मुलगी गायब झाली। आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली, मात्र मुलीचा काही पत्ता लागला नाही। गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले। दरम्यान शोध मोहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, मात्र मुलगी कुठंच सापडली नाही। या घटनेनं गावात संशयाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचाही तपास सुरू आहे। शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू असून ड्रोन कॅमेरा, पोलीस, श्वान पथक, ग्रामस्थ असे 200 जण या शोध मोहिमेत सहभागी झाले असून आतापर्यंत हाती काहीच लागले नसल्यानं कुटुंबियांची अवस्था बिकट झाली आहे। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली CRP, QRT, श्वान पथक आणि खोपोली बचाव पथकाला घटनास्थळी पाठवले। शोध मोहीम सुरू असली तरी 24 तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता लागलेला नाही। परिसरातच संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून घातपात की अन्य काही या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बाळा आलेच मी असं म्हणून आईनं मागं पाहिले असता काही क्षणात मुलगी गायब झाली। आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली, मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही। गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले। दरम्यान शोध मोहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, मात्र मुलगी कुठंच सापडली नाही। या घटनेनं गावात संशयाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचाही तपास सुरू आहे।